टी-ई-टी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल आहे पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. तर आता आधी हे समजून घेऊया की शिरोलंब संपात बिंदू म्हणजे काय. तर शिरोलंब कोणत्याही त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे शिरोबिंदू पासून खालच्या बाजूवर टाकलेला लंब त्याला आपण शिरोलंब असं म्हणतो. हा शिरोलंब झाला. तर शिरोलंब संपात बिंदू म्हणजे त्रिकोणाचे जे तिन्ही बाजूवर शिरोबिंदू पासून आपण लंब टाकतो ते एका बिंदूत भेटतात तर त्याला आपण शिरोलंब संपात बिंदू असं आपण म्हणतो. ठीक आहे. हा झाला संपात बिंदू त्रिकोणाचा. तर आता इथे बघा समभुज त्रिकोणामध्ये शिरोलंब संपात बिंदू जर आपण करून बघितलं तर हे बघा त्रिकोणाच्या मध्येच येतो. ठीक आहे. त्रिकोणाच्या मध्येच असतो. आता काटकोन त्रिकोणामध्ये पण आता इथे आहे हा शिरोलंबच आहे. आता पुढचा याचा इथे आणि याचा इथे हा पण त्रिकोणाच्या मध्येच येतो. लघुकोन त्रिकोणामध्ये पण त्रिकोणाच्या मध्येच येतो. लघुकोन आणि समभुज त्रिकोण सेमच आहे. तर आता उरला कोण आता फक्त विशाल कोणच उरला तरी पण आपण बघूया. इथं हा शिरोबिंदू आहे. आता या बाजूचा शिरोलंब काढण्यासाठी आपल्याला ही बाजू इकडे वाढवून घ्यावी लागते. म्हणजे ही जर शिरोलंबच त्रिकोणाच्या बाहेर आहे तर त्यांचा संपात बिंदू आता त्रिकोणाच्या बाहेरच आहे. ठीक आहे. तर विशाल कोण त्रिकोण आहे उत्तर. पुढचं एक्झाम्पल आहे. आता इथे बघा व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना इथं 3.1/5 आहे, 13.1/9 आणि इथं 6.3/15. तर 3/15 आपल्याला सोपं रूप करता येईल. कसं येईल 3 1 3 3 15 म्हणजे याला 6.1/5 असं आपल्याला लिहिता येईल. तर ते इथे लिहूया आपण काय करूया की टर्म पहिल्यांदा लिहूया 13.1/9 अधिक 3.1/5 वजा 6.1/5 याच्या ऐवजी. ठीक आहे. आता इथे बघा ही पहिली टर्म जशी तशी लिहिली. आता या दोन्हीमध्ये पूर्णांकाची वजाबाकी होते आणि याची वजाबाकी. ती कशी बघा 3 वजा 6 करायचं फक्त कारण यांचे सोबतचे जे अपूर्णांक आहेत ते सारखे आहेत त्याच्यामुळे आपण या पूर्णांकाची वजाबाकी करूया. ठीक आहे. काय वजा 3 येईल आणि 1/5 वजा 1/5 ह्या अपूर्णांकाची वेगळी वजाबाकी. ठीक आहे. तर ते 0 आहे. तर ते निघून जाईल. ठीक आहे. तर गुणुले याला नसतं बघा पूर्णांक वेगळा अपूर्णांक वेगळा. हा ठीक आहे. फक्त पूर्णांक वजा 3 उरला. आता इथं पण परत पूर्णांकाची वजाबाकी 13 वजा 3 आणि 1/9 बरोबर 10.1/9 याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1.